पुण्यातील येरवडा परिसरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या विशेष गस्त आणि तपास मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली। चोरीच्या विदेशी दारूच्या 6 बाटल्यांसह 2 आरोपींना येरवडा पोलिसांनी अटक केली असून तब्बल 27,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पुणे शहरातील गुन्हेगारी आणि अवैध हालचालींना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। याच पार्श्वभूमीवर येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाकडून विशेश गस्त सुरू होती। 18 ऑगस्ट रोजी तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक येरवडा परिसरात गस्त घालत होते। त्यावेळी जीएसटी कार्यालयाजवळ 2 इसम संशयास्पदरित्या थांबले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतलं। त्यांच्या बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये विदेशी दारूच्या 6 बाटल्या आढळून आल्या। दारूच्या बाटल्यांबाबत दोघांकडून समाधानकारक माहिती मिळाली नाही। त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ही विदेशी दारू कल्याणी नगर येथील टॉनिक आउटलेट मधून चोरी केल्याची माहिती समोर आली आहे। तपासात हा मुद्देमाल येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचं निष्पन्न झालं। या प्रकरणी रोहन राम कांबळे वय वर्ष 28 आणि अमित महादेव सीतापुरे वय वर्ष 27 या दोघांनाही अटक करण्यात आली आहे। आरोपींकडून चोरीच्या 6 विदेशी दारूच्या बाटल्यांसह एकूण 27,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलिसांकडून परिसरात सातत्यानं गस्त आणि संशयितांवर नजर ठेवली जाते। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड करतायत। येरवडा पोलिसांच्या या कारवाईमुळे चोरीच्या घटनांसह अवैध वस्तूंच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। तपास पथकाने सापळा लावून त्यांना अटक केलेली आहे। त्यांच्याकडून आपण गुन्ह्यामध्ये जो चोरीस गेलेला मुद्देमाल आहे तो मुद्देमाल त्यांच्याकडून ताब्यात घेतलेला आहे। आरोपींकडे चौकशी केली असता आरोपींनी त्यांची नावं जी आहेत ती रोहन राम कांबळे राहणार बकुरी गाव हवेली आणि दुसरा आरोपी आहे अमित महादेव सीतापुरे राहणार सिद्धार्थनगर येरवडा अशी नावं सांगितली असून आपण त्यांच्याकडून जो मुद्देमाल जप्त केलेला आहे तो 27,200 रुपयाचा जो दारूच्या बाटल्या आहेत त्या आपण त्यांच्याकडून पूर्ण जप्त केलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक केलेली आहे। तपास करत आहोत। साधारण बाटल्या किती आणि कुठल्या